नमस्कार. पहिले तर गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा विशेष अशी थाली बनवणार आहोत. तर गुढीपाडवा आहे बोलल्यावर आपली थाली तर मस्त अशी सागर संगीत अशी झालीच पाहिजे. तर आपण काय काय बनवणार आहे आणि कसं बनवायचं ते पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहाल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर अशी माहिती मिळणार आहे आणि भरपूर असे पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. तर आधी आपण काय करूया, पुरीसाठी पीठ मळून ठेवूया. त्यासाठी मी इथे मेजरिंग कपने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जर 2 कप पीठ असेल तर आपल्याला इथे 4 चमचे बेसन पीठ घालायचे. बेसनाने काय होतं की पीठ आपली जी पुरी आहे ती तेल अजिबात पीत नाही आणि पुरी अगदी खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट अशा तयार होतात. सोबतच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्रित करून घेतलंय आणि आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळून आपल्याला आपले बाकीचे पदार्थ होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचंय आणि पीठ मळताना अगदी घट्ट असं पीठ मळायचंय. आपण जितकं छान घट्ट पीठ मळू तशा आपल्या पुऱ्या छान होतात. शिवाय तेलही पीत नाही, म्हणून घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान असं पीठ मळून घेऊया. आपल्याला पीठ मळताना घट्ट मळायचंय. पीठ थोडंसं मळून झालं की त्यावर 1 चमचाभर तेल घालून आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा चांगलं तिंबवून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि मळताना घट्ट मळायचं हे विसरायचं नाही. जेवढं घट्ट आपण पीठ छान मळू तेवढ्या आपल्या पुऱ्या छान होतात. आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इथे श्रीखंड करून घेऊया. तर मी इथे आम्रखंड बनवते. तर इथे 1 वाटी मी दही रात्रभर कपड्यामध्ये बांधून घेतलं आणि त्याचा चक्का काढून घेतला आणि आता हा चक्का आपण जे पुरणाची चाळणी असते त्याच्यावर आपण हा चाळून घेतला, म्हणजे तो मस्त अशा त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत. आता आपण त्यावर पिठी साखर घालायची आहे. 1 पाव वाटी पिठी साखर आपल्याला भरपूर होईल, कारण आपण इथे आमरस घालणार आहोत. तर आंबेरस घातल्यामुळे गोडी येणारच आहे, त्यामुळे साखर घालताना थोडीशी बेताने घालायची. आता ही साखर चांगली मिक्स झाली तर यावर आपण 2 ते 3 चमचे आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त असा 2-3 चमचे आंब्याचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर आणि केसर. तर आता आपण इथे पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आपल्याला यावर थोडंसं केसर पण घालायचं आहे. तर मी कोमट दुधामध्ये इथे केसराच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत. तर तो आपण त्यामधलं केसर इथे घालणार आहोत. तर मस्त वेलची पावडर घातलेली आहे आणि मस्त असा सुगंध म्हणजे आपल्या किचनमध्ये दरवळतोय. थोडंसं ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी सुद्धा चालेल. तर थोडेसे ड्रायफ्रूटची पूड घातलेली आहे आणि मनुके घातलेत. आता आपण इथे केसराच्या काड्या चमच्याने असे काढून घालणार आहे. जर आपण दुधासकट त्या घातले ना तर काय होईल की आपलं जे श्रीखंड आहे ते पातळ होऊन जाईल. त्यामुळे मी अशा पद्धतीने दुधातनं काढून त्या घालते किंवा दुधात न भिजवता फक्त आपण केसराच्या काड्या घातल्यात तरी सुद्धा चालेल. तर आता आपलं हे श्रीखंड तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त असं चिल्ड करून घेऊया. थोडीशी ड्रायफ्रूटची पूड घातली, मनुके घातले आणि आता ही जे श्रीखंड आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर आता आपण काय करायचंय, वालाची खिचडी बनवणार आहे. तर इथे कडवे वाल भिजत घातलेले, छान सोलून वगैरे घेतलेले. यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि तांदूळ आपण अर्धा तासापूर्वी भिजत घातलेले. आता आपण इथे एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण 1 मोठी वेलची, चक्रीफूल, दालचिनीचा 1 तुकडा, 4 आपण मिरे आणि 4 लवंग घेतले, 1 तेजपत्त्याचं पान घेतलंय आणि आता आपण ह्यावर कांदा घालून घेतलाय. कांदा छान परतून घ्यायचा आहे.
हे बघा, अशा पद्धतीने आपण कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा परतला का आपण त्यावर आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. तर एक मोठा चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आता आपण हे छान परतून घेऊया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर हा मोठा टोमॅटो सुद्धा इथे घालून घेतलाय आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय आणि मग आपण ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर आता आपला कांदा टोमॅटो परतून झालाय. त्यावर हळद घातलेली आहे आणि तिखट घातलेले. माझं जे घरगुती मी तिखट वापरते तेच तिखट मी इथे छोटे 2 चमचे घातलेले आहे. नंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे. रंगासाठी आपण इथे थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आणि छान परतून घ्यायचंय. आणि आता आपण इथे जे वाल निवडून वगैरे ठेवलेले ते वाल घालून घेतलेले आहेत. वाल एकदा परतून घ्यायचेत आपल्याला. मस्त परतून घेऊया. तर तुम्हाला सुद्धा अशी वालाची खिचडी आवडते का? जर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता वाल छान परतून घेतले. आता तांदूळ जे आपण भिजत ठेवलेले त्यातलं पाणी पूर्ण निथळवून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपण इथे घालणार आहोत. तर इथे मी 5 माणसांसाठी हा भात बनवते. त्यामुळे मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक पूर्ण मोठी वाटी इथे वाल घेतलेले आहेत. त्यामुळे वालाला कारण छान टेस्ट येत असते म्हणून थोडेसे वाल जास्त वापरलेले आहेत. आता आपण इथे उकळतं पाणी घातलेलं आहे म्हणजे जो आपला भात आहे तो भात अगदी छान मऊसूत आणि मोकळा असा तयार होईल. जर तुम्हाला इथे म्हणजे गूळ आवडत असेल गूळ तर इथे एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा तुम्ही घालू शकता. आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. भाताला छान अशी उकळी आली आहे. आता मी भात साईडला ठेवून देणार आहे आणि भात पूर्ण म्हणजे पाणी आटलं का त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण करूया भेंडीची भाजी. तर मी इथे लसुणी भेंडी बनवते, लसुणी भेंडी फ्राय. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण जिरं घातलेलं आहे अगदी पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहे आपल्याला. 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे. खूप सुंदर अशी ही सुकी भाजी किंवा भेंडी फ्राय म्हणू शकता अशी ही तयार होते. तर भरपूर लसूण घातलेला आहे. लसूण छान परतून घ्यायचा. लसूण चांगला परतला का त्यावर आपल्याला भेंडी घालायची. लसूण चांगला परतून घेऊया आणि मग त्यावर आपल्याला भेंडी घालून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने भेंडीचे काप करून घेतलेले. खूप जास्त मोठे नाही किंवा अगदीच पातळ काप करायचे नाही. तर मीडियम आकाराची ही भेंडी कापून घेतली आणि आता आपण ही चांगली भाजून घेऊया. हे बघा, खूप सुंदर लागते. भाजताना थोडीशी हळद घालायची म्हणजे भेंडीला चिकटपणा भेंडीचा नाहीसा होतो. आणि मस्त अशी भेंडी परतून घेऊ आपण. भेंडी चांगली परतली, चांगली भाजली गेली तर मग त्यावर आपल्याला बाकीचे मसाले आणि मीठ घालून घ्यायचंय. आता थोडंसं मीठ घातलंय, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर आपण यावर आधी मीठ घालून चांगलं परतून घेते.
आणि मग नंतर यावर मसाले घालून घेते. तर आता आपण थोडीशी हळद अजून घालायची आहे. अगदी पाव चमचा हळद घातली. धणे जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. थोडासा गरम मसाला, इथे आपण आमचूर पावडर घातलेला आहे अर्धा चमचा. आणि आपल्याला आता इथे तिखट घालायचं आहे. तो कोणतंही तुमच्या घरामध्ये असेल रेग्युलर तिखट तुम्ही जे वापरता ते तिखट घालायचंय, किंवा काश्मीरी लाल तिखट घातलात तरी सुद्धा चालेल. आणि मस्त असं हे परतून घ्यायचंय. आपल्याला ही भाजी छान परतूनच शिजवून घ्यायची. आता 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून या भाजीला चांगली वाफ काढून घेऊया. आणि मग 1 ते 2 चमचे आपण इथं शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. आणि मस्त परतून घ्यायचंय. आणि तयार आहे आपली लसूणी भेंडी फ्राय. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची थाली बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही आजची थाली आवडली का नाही ते. आता आपण पुढची रेसिपी बनवूया. तर इथे मी पनीर काजूची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक मोठा कांदा आणि 7 ते 8 काजू पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहे. आणि आता थंड करून मी त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर आपल्याला ही काजू आणि कांद्याची पेस्ट कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये तुम्हीही वापरू शकता. तर इथे पनीर, आलं लसूण पेस्ट, काजू थोडेसे भिजवून ठेवलेले असं सगळं मी घेतलेलं आहे. ते आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल घालून त्यावर 2 लवंगा, 2 मिरे आणि तेजपत्त्याचं 1 पान आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपण इथे 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे. नंतर त्यावर आपण टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. पनीरची भाजी म्हटल्यावर आपण टोमॅटोचा वापर थोडासा जास्त करतो, कारण ग्रेव्ही छान अशी मस्त झाली पाहिजे आपली. त्यामुळे तुम्ही इथे कापून जरी नाही घातला ना टोमॅटोची ग्रेव्ही घातलीत म्हणजे टोमॅटोची प्युरी घातलीत तरी सुद्धा चालेल. आता आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवून या टोमॅटो आणि कांदा चांगला शिजवून घेऊया. 2 मिनिटं झालेत आणि आता आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. हे बघा, मस्त असा कांदा टोमॅटो शिजलेला आहे. लगेच असं आपण चमचा त्याच्यावर हे केला का लगेच टोमॅटो मस्त त्याचं प्युरी होते, म्हणजे आपला टोमॅटो मस्त असा तयार शिजलेला आहे. तर आता आपण यावर मसाले घालून घ्यायचे. तर आधी मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे. आणि आता आपण जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल ते तिखट आपल्याला इथे घालायचं आहे. तर मी इथे 1 चमचा बेडगी मिरची आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आणि पुन्हा एकदा हे छान परतून घेऊ. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचंय. मस्त परतून घ्यायचं. जर आपली ही सगळी तयारी झालेली असेल तर आपल्याला अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली ही थाली तयार होते. आता आपण जी काजू आणि कांद्याची पेस्ट करून ठेवली होती ती काजू कांद्याची पेस्ट घालून घेऊया आणि चांगली परतून घेऊया.
आता आपण हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. छान अशी तरी आली पाहिजे वरती, इतकं आपल्याला हे परतून घ्यायचंय, म्हणजे कुठेही आपली ग्रेव्ही आहे ती कच्ची लागली नाही पाहिजे. तर आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय, म्हणजे जो आपला टोमॅटो वगैरे आहे त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपली ही ग्रेव्ही चांगली शिजते. छान परतून घ्यायचं मस्त. आत्ताच याचा रंग इतका सुंदर आलेला आहे. आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेतलेली आहे. हे बघा छान तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि आता आपण इथे जे काजू मी गरम पाण्यात भिजवून घेतलेले 21-25 काजू घेतलेले आहे, ते गरम पाण्यात भिजवून घेतलेले. आणि पनीर आपण घेतलेलं आहे. पनीर तळलेलं नाही, आपल्याला कच्चंच पनीर वापरायचं इथे. पनीरचे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहे. थोडंसं पाणी घालायचंय, कारण ही जी ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही वाढवून घेऊ आपण. आणि मग यामध्ये आपण पनीरचे तुकडे आणि जे काजू भिजवून ठेवलेले ते काजू घालून घ्यायचे. इथे तुम्ही ओल्या काजूचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता मी जिथे राहते तिथे ओले काजू मिळणं खूप मुश्किल आहे, कारण मी अगदी शिक्रापूरमध्ये राहते, त्यामुळे इथे ओले काजू मिळणं खूप अशक्य आहे. आता हे छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. पनीर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि काजूही भिजवून घेतले त्यामुळे त्यालाही वेळ लागत नाही. हे बघा 5 मिनिटं झालेत आणि आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे. तर बटाटे मी 4 बटाटे शिजवून घेतलेत, उकडवून कापून घेतलेले आहे. इथे पातेल्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी केलेली आहे. नंतर यावर कढीपत्त्याची 7-8 पानं घातलेली आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला, अगदी पाव चमचा. आणि कांदा मिरची घालायची आहे. जर तुम्हाला नको असेल कांदा तर तुम्ही इथे फक्त मिरचीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल झाला का अगदी एक छोटा चमचा आपल्याला आलं लसूण पेस्टचा वापर करायचा आहे. खूप छान अशी टेस्ट येते. हे बघा अगदी एक छोटा चमचा आपण इथे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेऊया. आणि मग आपल्याला इथे हळद घालायची आहे. आता इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एकदा परतून घेते आणि मग आपण उकडून कापून घेतलेले हे बटाटे घालून घ्यायचे. पुरी म्हटलं की बटाट्याची भाजी मुलांना खूप आवडते आणि मोस्ट ऑफ आपण पुरी म्हटलं का बटाट्याची भाजी बनवतोच. पुरीसोबत आपण एकतर बटाट्याची भाजी, छोलेची भाजी किंवा श्रीखंड पुरी पण अतिशय सुंदर लागते. आता आपण इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त आपल्याला ह्या बटाट्याच्या भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर आपली बटाट्याची भाजी तयार झाली. अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही भाजी आहे. झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया. आता आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. तर जे मगाशी आपण पीठ मळून घेतलं ते इतकं घट्ट आणि अशा पद्धतीने असलं पाहिजे, म्हणजे आपली पुरी अजिबात तेलपीत नाही किंवा कडक होत नाही आणि अगदी तेलकट वगैरे अजिबात होत नाही. खूप सुंदर अशा पुऱ्या होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रवा तर आपण नेहमी घालतोच समजा पुरीमध्ये, पण बेसन पीठ तुम्ही कधी घातलं नसेल तर तुम्ही नक्की बेसन पीठ घालून अशी पुरी बनवून पहा. खूप सुंदर पुऱ्या होतात. आता आपण एक एक पुरी लाटून घेऊया आणि आपल्याला हव्या तशा म्हणजे लहान मोठी अशी थोडीशी कट करून घेऊया, म्हणजे दिसायला पण आपली पुरी खूप सुंदर दिसेल.
तर मी एक 5-6 पुऱ्या बनवून घेते आणि मग मी तुम्हाला पुऱ्या तळून दाखवते. तर एवढ्या जे मी माप घेतलेलं आहे त्यामध्ये 20 ते 25 पुऱ्या तयार होतात. म्हणजे मी ज्या बनवलेल्या आहेत त्या मापाने आपल्या 20 ते 25 पुऱ्या तयार होतात. तर मी अशाच पद्धतीने 4-5 पुऱ्या बनवून घेते म्हणजे आपल्याला तळायला. तर तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला पुरी तळून घ्यायची आणि अशा पद्धतीने दाबली ना तर ती मस्त अशी फुलते आणि तेलावर येऊन मस्त तरंगायला सुरुवात करते आणि खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर इथे मी 2 पुऱ्या टाकलेल्या आहेत आता, कारण जी आपली आता तेल जे आहे ते मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. एका वेळेला तुम्ही 2-3 पुऱ्या आरामात तळू शकता. आपली पुरीची साईज सुद्धा लहान आहे. आपण कढई व्यवस्थित अशी आपली मोठी आहे, त्यामुळे आपण 3 ते 4 पुऱ्या या कढईमध्ये आरामात तळू शकतो. तर आपल्या ह्या मस्त अशा गरमागरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत. कोणताही सण असो, समारंभ असो, तर पुरी आपल्याला हवीच असते. तर आता आपण इथे एक पापड तळून घेतलेला आहे. तर जे आपण मागे व्हिडिओ टाकली होती ज्वारीच्या पापडांची एक 3-4 दिवसापूर्वी, तर तोच हा ज्वारीचा पापड आहे. अगदी मस्त फुलतो. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तर मी इथे आपला जो वालाचा भात बनवलेला आहे, वालाची खिचडी बनवलेली आहे, ही वालाची खिचडीची मूठ घेतलेली आहे. सोबतच छान गरमागरम 2 मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. नंतर आपण इथे श्रीखंड म्हणजे आपण जे आम्रखंड बनवलेला आहे ते आम्रखंड, खमंग काकडी बनवलेली मी, नंतर लोणचं, काजू पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, नंतर आपण इथे जी लसुणी भेंडी बनवलेली, लसुणी भेंडी फ्राय ती घेतलेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अजून कोणत्या रेसिपी जर माझ्याकडून हव्या असतील तर त्या मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या बनवण्याचा पण मी नक्की प्रयत्न करेन. आता आपण सगळंच घेतलेलं आहे इथे, पण आंबेरस घेतलेला नाही. तर आता आपण इथे आंबेरस सुद्धा घेणार आहोत. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.